प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। 2 कारागृह कर्मचारी कोरटकरवर सतत लक्ष ठेवून राहणार आहे। सुनावणीच्या वेळी प्रशांत कोरटकरवर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता। वकिलांच्या मागणीनंतर कोरटकरला अंडा सेलमध्ये स्वतंत्र कोठडी देण्यात आली आहे। सुनावणीच्या वेळी प्रशांत कोरटकरवर 2दा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, या अंडा सेलचं स्वरूप नेमकं काय असतं? नक्कीच प्रशांत कोरटकर याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता त्याला कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि याच कळंबा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या अंडा सेलमध्ये विशेषतः त्याला ठेवण्यात आलेला आहे। अंडा सेल हा प्रामुख्याने जर आपण बघितलं तर दहशतवादी असतील किंवा गंभीर स्वरूपाचे जे काही गुन्हेगार असतात त्यांना या सगळ्या अंडा सेलमध्ये ठेवलं जातं। मात्र काल सगळी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सुनावणी दरम्यान जे काही हल्ले झालेले होते त्याचा संदर्भ प्रशांत कोरटकरच्या सौरभ घाग या वकिलांनी दिला आणि स्वतंत्र कोठडीची मागणी आहे ती केलेली होती आणि त्यानुसारच आता प्रशांत कोरटकर याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। या अंडा सेलमध्ये आतमध्ये 4 आणि बाहेर 6 अशा 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर जी आहे ती या प्रशांत कोरटकरवर असणार आहे। त्याचबरोबर 2 कर्मचारी 24 तास प्रशांत कोरटकरवर लक्ष ठेवून असतील। त्यामुळे एकूणच प्रशांत कोरटकरवर कुणाकडूनही हल्ला होऊ नये याची पूर्ण खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांनीच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता ते पाहता कारागृहात सामान्य कोठडीत त्याला ठेवलं तर कैद्यांकडून देखील त्याच्या जीवाला धोका किंवा त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती आणि तीच बाब लक्षात घेऊन आता प्रशांत कोरटकर याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारे तो सुरक्षित असला तरी अंडा सेलचं स्वरूप जे आहे ते काहीसं भयानक असतं आणि त्याचाच सामना त्याला आता किमान 1 तारखे म्हणजे उद्यापर्यंत तरी करावा लागणार आहे। कारण उद्या त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे आणि तोपर्यंत त्याचा मुक्काम आता हा कोल्हापुरातील कळंबा जेलमधल्या अंडा सेलमध्येच असणार आहे असं म्हणावं लागेल। ठीक आहे भूषण, धन्यवाद या माहितीबद्दल।